नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे शी जिनपिंग यांच्याशी त्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती अमेरिकेमध्ये एकच वादंग उठलेलं आहे. ते वादंग कसलं आहे? ह्याचं आपण बघूया. CBS न्यूज ही त्यांची एक महत्वाची वृत्तसंस्था आहे. त्यांनी दिलेलं हे वृत्त आहे. मी स्क्रीन शेअर करते म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी बघता येतील. एक माझ्या मते एक महत्वाची अशी ही बातमी आहे. मुळात ही बातमी द्यावी का लागली ह्यांना, ते सुद्धा आपल्याला बघता येईल. आता CBS न्यूजनी माहिती काय दिली आहे बघा, की त्यांचं असं म्हणणं आहे, मी हे वाचून दाखवत नाही. मी जेव्हा बोलते तुम्ही सायमल्टेनियसली वाचू शकता ते. त्याच वेळेला तो अमेरिकेच्या पाठीमध्ये सुरा खुपसत होता. अशी ही एकंदरीत स्टोरी आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, की एका बाजूला मध्यस्थ म्हणून पाकिस्तानचे प्रयत्न चालू होते. दुसऱ्या बाजूला त्यांनी इराणची काही विमानं जी आहेत, ती लपवून ठेवायला मदत केली. ही सगळी विमानं जी आहेत, ती नूरखान बेसवरती गेली आणि तिथे अशासाठी ठेवलेली होती, की त्यांच्यावरती अमेरिकेचा हल्ला होऊ नये आणि त्या हल्ल्यामध्ये ती नामशेष होऊ नयेत. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इराण एअरफोर्सकडे ज्या RC-130 रिकनेसन्स एअरक्राफ्ट आणि इंटेलिजन्स गॅदरिंग व्हरायटी ऑफ लॉकहीड C-130 हर्क्युलस यांची व्हर्जन्स होती आणि ही विमानं जी आहेत ती पाकिस्तानमध्ये पार्क केली गेलेली होती. ही एक अत्यंत मोठी, कोणालाही अर्थातच नाविन्यपूर्ण बातमी आहे आणि त्याच्यामुळे गडबड तर होणारच. अशा प्रकारे पाकिस्तान खरोखरच अमेरिकेच्या पाठीमध्ये सुरा खुपसतोय का, असं एक चित्र निर्माण झालं. आणि हे इथेच थांबलं नाही. CBSनी ही बातमी दिल्यानंतर त्यांनी असं म्हटलं, की काही अमेरिकेचेच अधिकारी आमच्याशी बोलले आणि आपलं नाव गुप्त राखण्याच्या अटीवरती त्यांनी आम्हाला हे असं सांगितलं, की अशा प्रकारे जो प्रकार अमेरिका करते आहे आणि पाकिस्तानवरती पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे. परंतु पाकिस्तान खरोखरच त्याला पात्र आहे का? अशा पद्धतीचं एक प्रश्नचिन्ह इथे उठवण्यात आलेलं होतं आणि त्याविषयीचा हा रिपोर्ट होता. आता ह्याच्यावरती, ह्या रिपोर्टवरती आधारित रिपोर्ट तसाच राहिला असता कदाचित, कारण मीडियामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या येतात आणि त्या साधारणतः खोट्या आहेत असं म्हणून सोडता पण येतं. पण सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली आणि ती महत्वाची प्रतिक्रिया आहे. ते असं म्हणतात, की इफ धिस रिपोर्टिंग इज करेक्ट ॲक्युरेट, इट वुड रिक्वायर अ कंप्लीट रिव्हॅल्युएशन ऑफ द रोल पाकिस्तान इज प्लेइंग ॲज मीडिएटर बिटवीन Iran, United States and other parties. Given some of the prior statements by Pakistani defense officials towards Israel, I would not be shocked if this is true. आता लिंडसे ग्रॅहम साहेब असं म्हणतात, की हे जर का रिपोर्टिंग जे आहे ते जर का ॲक्युरेट असेल, तंतोतंत खरं असेल, तर पाकिस्तान नेमकी काय भूमिका बजावतो आहे या सगळ्या तहामध्ये, युद्धबंदीच्या बोलण्यांमध्ये, ह्याच्याबद्दलच मला शंका आहे आणि त्याचं रिव्हॅल्युएशन, त्याचं मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि ह्याची महत्वाची गोष्ट अशी, की पाकिस्तानने इस्रायलच्या बाबतीमध्ये जी अत्यंत विखारी प्रक्षोभक स्टेटमेंट्स हल्लीच्या काळामध्ये केली, त्याच्यामुळे माझा संशय हा दृढावलेला आहे, असं लिंडसे ग्रॅहम म्हणतात. आता पाकिस्ताननी ही अशी काय विधानं केलेली होती, की ग्रॅहम साहेबांचा संशय बळावला, ते आपण बघू पहिल्यांदा. तेव्हा पाकिस्तानची 2 उदाहरणं दिली जातात. एक एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे डिफेन्स मिनिस्टर जे होते त्यांनी एक स्टेट ख्वाजा आसिफ यांनी एक ट्विट केलं. नंतर ते त्यांनी डिलीट सुद्धा केलं बरं का. आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं, इस्रायल इज एन इव्हिल अँड ए कर्स फॉर ह्युमॅनिटी. व्हाईल पीस टॉक्स आर अंडरवे इन इस्लामाबाद, genocide is being committed in Lebanon. Innocent citizens are being killed by Israel, first Gaza and then Iran, now Lebanon. Bloodletting continues unabated. I hope and pray people who created this cancerous state on Palestine land to get rid of European Jews burn in hell.
ख्वाजा आसिफ यांच्या ह्या ट्विटची इतकी चर्चा झालेली होती की अखेर त्यांनी ते डिलीट करून टाकलं. पण त्याच्या मागची जी भावना आहे ती महत्वाची आणि ती भावना आपली गेलेली आहे असं काही ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं नाहीये. तेव्हा ट्विट जरी डिलीट झालेलं असलं तरी देखील पाकिस्तानच्या इस्रायल बाबतच्या ज्या भावना आहेत त्या स्पष्ट आहेत आणि त्या अशा जाहीरपणे मांडल्या जात असतील तर मग हा देश जो आहे तो मध्यस्थ म्हणून कसा काय काम करू शकतो. आता हा प्रश्न तर आधी अनेकांनी विचारलेला आहे, परंतु ट्रम्प साहेबांनी पाकिस्तानवरती जबाबदारी टाकलेली आहे आणि पाकिस्तान ती निभावण्याचा निदान नाटक तर करतोय. दुसरं जे उदाहरण दिलंय ते आसिफ यांनीच परत 2026 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की नेतान्याहू इज द बिगेस्ट क्रिमिनल ऑफ ह्युमॅनिटी, सजेस्टिंग ही शुड बी किडनॅप, ट्रायड, डिस्क्रायबिंग झिओनिझम ॲज अ थ्रेट टू ह्युमॅनिटी. हे अशा पद्धतीचे जे आरोप आहेत हे आरोप ख्वाजा आसिफ यांनी केल्यामुळे सिनेटर ग्रॅहम असं म्हणतात की ही जी बातमी आहे की पाकिस्ताननी इराणला विमानाला पोहायला मदत केली. इराणच्या विमानांवरती अखेर अमेरिकेला हल्ला चढवता येऊ नये या उद्देशातून ही विमानं पाकिस्तानला नेली गेली असा हा आरोप आहे. आणि हे सगळं प्रकरण कधी बाहेर पडलंय तर डोनाल्ड ट्रम्प हे चीनचा दौरा करणार आहेत त्या दरम्यान झालेला आहे. आता हा एक विचित्र योगायोग आहे असं तुम्हाला वाटत नाही का? मला तरी तो विचित्र योगायोग वाटतो. म्हणजे काही जणांनी त्याचा आता अर्थ असा लावलेला आहे की सीबीएस टीव्हीनी ही जी बातमी दिलेली आहे तिचं लक्ष जे आहे म्हणजे निशाणा जो आहे तो चीन आहे. सेनेटर ग्रॅहम यांना काय म्हणायचंय ती गोष्ट वेगळी. पण सीबीएस टीव्हीनी ट्रम्प आणि चीन यांच्या भेटीदरच्या पार्श्वभूमीवरती ही जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये ते असं सूचित करतायत एकंदरीत की अमेरिकेच्या मनामध्ये पाकिस्तान बाबत संदेह आहे. आम्ही काही पूर्णपणे पाकिस्तानवरती विश्वास टाकलेला नाही. हे अमेरिकेला सूचित करायचंय का? की अमेरिकेला हे म्हणजे त्यांचेच लष्करी अधिकारी ही माहिती सीबीएसला देतात आणि सीबीएस हे सगळं टाकतं. याचाच अर्थ असा की इराण बाबतची जी मध्यस्थी व्हायची आहे ती चीन सोबत बोलणी केल्याशिवाय होणार नाही हे मी वारंवार सांगितलेलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी माहिती बाहेर आलेली आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. सिनेटर ग्रॅहम यांनी पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उठवलेलं आहे खरं. पण माझ्या मते हा मामला जो आहे ना तो आणखी गंभीर आहे. याचं कारण असं की आणखी काही जे न्यूज चॅनेल्स आहेत ते असं सांगत होते की इराणमधून काही एअरक्राफ्ट आले आणि ते देशाबाहेर पडले. त्यांनी अ, अ, अफगाणिस्तानची आणि पाकिस्तानचा एअर स्पेस जो आहे तो क्रॉस केला. अशी बातमी काही न्यूज चॅनेल देत होते. आणि त्या विमानांमध्ये नेमकं काय होतं हे गुलदस्त्यात आहे असंही सांगितलं गेलेलं होतं त्यावेळेला. आता माझा असा प्रश्न आहे की इराणने जर का आपलं न्यूक्लिअर मटेरियल त्या विमानांमधून आणून पाकिस्तानमध्ये सुरक्षित तर ठेवलेलं नव्हतं ना. प्रश्न वाजवी आहे की नाही माहिती नाही. आता इराणनी ते पाकिस्तानकडे सरेंडर केलंय का समझोत्यानुसार त्यांनी अमेरिकेला जे आश्वासन दिलं होतं की ठीक आहे आम्ही आमचं न्यूक्लिअर मटेरियल देशाबाहेर हलवू म्हणून त्या आश्वासनानुसार ते पाकिस्तानात आणण्यात आलेलं आहे. ते पाकिस्तानात आणण्यात आलं असेल तर त्याचा ताबा कोणाकडे आहे? तो अमेरिकेकडे आहे का? तो अमेरिकेकडे असेल तर मग हा चीनसाठी आणखी मोठा इशारा असू शकतो. हा रिपोर्ट जो आहे कारण तुम्ही आणि मी सिनेटर ग्रॅहम जे म्हणतात की पाकिस्तानच्या भूमिकेवरती संशय आहे. पण मामला तिथेच राहत नाहीये. मामला हा आहे की इराणचं न्यूक्लिअर मटेरियल आम्ही आधीच बाहेर काढलेलं आहे. ही बातमी ही अशी न सांगता अमेरिका अशी चीनला सांगायचा कदाचित प्रयत्न करत असेल. म्हणजे ह्याच्या मुळाशी जाईपर्यंत आपल्याला खरी परिस्थिती काय आहे ती लक्षात येणार नाही. आणि म्हणून सीबीएस टीव्हीची ही जी बातमी आहे ती कंड्या पिकवणारी बातमी आहे असं कोणी म्हणू शकेल. परंतु तिला जर का सत्याचे पदर असतील तर मात्र मामला किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि हे सगळं कधी घडतंय तर डोनाल्ड ट्रम्प हे बीजिंगच्या दौऱ्यावरती जात असताना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल
तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.